वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा मैत्रिणींनो, ही काठ्या पदराची साडी आहे 1250 रुपयाची आणि हिच्यामधूनच आपण डिझाईनसाठी लागणारा कपडा साडीतून कसा कट करावा आणि किती कट करावा ते पण दाखवत आहे आणि प्लस ब्लाऊजची डिझाईन पण दाखवत आहे। सगळं एकाच व्हिडिओमध्ये आहे। तर बघा, नेसत्या बाजूने कडेपासून 6 इंचावरती तुम्ही 5 ते 6 इंचाचा कपडा कट करून घेऊ शकता डिझाईनसाठी। म्हणजे जसं आपल्याला पॅचवर्क डिझाईन बनवायची आहे त्यावर डिपेंड असतं ते। जर तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला साडीतला कपडा नसेल वापरायचा तर त्याच्याशी मिळता जुळता कपडा तुम्ही घेतला तरी पण चालेल, किंवा मग फक्त काठ्यापासून पण आपण डिझाईन बनवू शकतो। तर ती पण मी व्हिडिओ या अगोदरच आपल्या चॅनलवर टाकलेली आहे, वर्षा फॅशन, फक्त काठ्यापासून पण ब्लाऊज डिझाईन, तो पण तुम्ही नक्की बघा। तर बघा, हा आहे ब्लाऊज पीस आणि साडीतून काढलेला कपडा। तर चला आता आपण कटिंग बघूया। तर सर्वात अगोदर मी हे काठ बाजूला काढून घेत आहे, नंतर ते बाहीसाठी आपण वापरणार आहोत आणि डिझाईनसाठी पण लागला तर थोडासा आपण काढून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा। तर बघा, आता याचे माप मी तुम्हाला स्क्रीनवर पण दिलेले आहेत। तर खुला गळा घेतलेला आहे 2.5 इंच, गळ्याची लांबी आहे 9.5। तुमचा जो काही गळ्याचं माप असेल ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे। मी पाठीचा टक्स 4 इंचावर देऊन घेतलेला आहे आणि टक्सला 2 ते 3 टिपा मारून घेत आहे व्यवस्थित। आणि त्यानंतर आता आपण हे जो साडीमधला कपडा कट करून घेतलेला होता तोच आपण इथे पॅचवर्कसाठी वापरत आहोत। तर त्याला सर्वप्रथम आपण अगोदर मध्ये स्टिचिंग करून घेत आहोत, म्हणजे तो जोडून घेत आहोत।
मध्यभागी मी बरोबर अगोदर कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा यावरती स्टिचिंग करून दाब टीप देऊन घेत आहोत पॅचवर्कसाठी. तुम्ही याऐवजी काठ जरी असेल तुमच्याकडे तर फक्त काठापासून पण डिझाईन बनवू शकता. तर ती पण मी या अगोदर पण दाखवलेली आहे. खूप सारे ब्लाऊज डिझाईन दाखवलेले आहे. DIY पर्स, हँडबॅग, लेडीज पर्स खूप सारे व्हिडिओ आहेत. तुम्ही नक्की जाऊन चेक करा. वर्षा फॅशन असं यूट्यूबला सर्च करा आणि बघा. तर मी याची पण कटिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळेल अशी दाखवलेली आहे. तर व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे तरी पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी पूर्ण एक स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. आणि असेच तुम्हाला शिवणकामाचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलची जी आयकॉन असते ती पण ऑलवर प्रेस करून ठेवा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा तुम्हाला पण त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल तुमच्या मोबाईलवर. तर बघा अशा पद्धतीने मी दुसरी पण लेस लावून घेतलेली आहे व्यवस्थित. आता मध्यभागी आपल्याला त्रिकोण तयार करायचा आहे त्यासाठी मी काठ घेतलेले आहे. तर काठ पण मी 5.5 बाय 5.5 इंचाचे चौकोन कट करून घेतलेले आहेत आणि त्याचाच आपल्याला असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. तर बघा मी तुम्हाला खूप सावकाश दाखवत आहे आणि दुसरा पण एक वेगळा म्हणजे त्याच ब्लाऊजचा काठ घेतलेला आहे आणि त्याचं पण माप सेमच आहे. स्क्रीनवर पण दिलेलं आहे मी आणि सेम अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे मध्यभागी लावण्यासाठी, जेणेकरून ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते. आता त्यानंतर आपण इथे पाठीला लेस पण लावून घेणार आहोत. तर मी रेडीमेड दोरी घेतलेली आहे. तर ती 1 मीटर घेतलेली आहे. तर मी तुम्हाला माप पण मोजून दाखवते. म्हणजे इंच टेपच्या बॅक साईडनी मीटरचं माप असतं ते 1 मीटर घेऊन त्याला कट केलेलं आहे मध्यभागी आणि 2 अशा दोरी रेडीमेड घेतलेल्या आहे आणि हे जे गळ्याचाच कपडा होता त्यालाच मी इथे राऊंडमध्ये स्टिचिंग करून घेत आहे आपल्याला लटकन बनवण्यासाठी. म्हणजे फॅब्रिकचेच आपण या लटकन बनवत आहोत. तुम्ही रेडीमेड लटकन लावले तरी पण चालेल. आता बघा मी सर्कल कट करून त्याला पुन्हा हाफ सर्कल कट करून त्याचे आपण दोन्ही साईडला लटकन बनवत आहे. तर मी लटकन पण या अगोदर खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत लटकनचे पण वेगवेगळ्या प्रकारचे. तर हे खूप सिंपल आणि इझी लटकन आहेत. तर ते पण तुम्ही बनवू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा
आणि तर बघा अशा पद्धतीने आपले लटकन पण तयार झालेले आहे. आता आपण पाठीला दोरी लावून घेत आहोत. तर 3 इंचावरती आपण ही दोरी लावून घेत आहोत. तर कसं वाटला तुम्हाला व्हिडिओ ते पण कळवा आणि ही ब्लाऊज डिझाईन पण कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओमधलं काहीही जरी आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर पण करा. आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.